नमस्कार. स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये. आज आपण मटार आणि रव्यापासून वेगळा असा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत. हा पदार्थ करायला अतिशय सोपा आहे आणि फक्त 10 ते 15 मिनिटात हा पदार्थ बनतो. आता हा नाश्ता बनवण्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये एक मोठी वाटी भरून फ्रेश मटार घालायचे आहेत. थोडेसे अद्रकाचे तुकडे घालायचे आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या घालून अशी याची पेस्ट वाटून घ्यायची आहे. आवश्यक वाटल्यास 1 ते 2 चमचे तुम्ही पाणी घालू शकता. आता त्याच वाटीने बारीक रवा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर फ्रेश दही इथे आपल्याला 1 वाटी भरून घालायचं आहे. दही फार जुनं घालू नका, अगदी ताजं दही घाला. आता हे दही घातल्यानंतर पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बॅटर भिजवताना पाण्याचा वापर आपल्याला कमीत कमी करायचा आहे. आता इथे मी मिक्सर थोडंसं असं धुवून घेतलेलं आहे आणि ते पाणी यामध्ये घालून घेत आहे. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि भांड्यावर झाकण ठेवून आपल्याला 8 ते 10 मिनटं हे बॅटर आपल्याला भिजू द्यायचं आहे. हे बॅटर भिजेपर्यंत या नाश्त्याला लागणाऱ्या चटणीची तयारी आपण करून घेऊयात. त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगादाणे घालायचे आहेत. शेंगादाण्याची पूर्ण साल काढायची आहे. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या, चवीपुरतं मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून याची आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे. तर इथे अशा पद्धतीने मी चटणी वाटून घेतलेली आहे. ती एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात. त्यानंतर आपल्याला एक तडका तयार करून घ्यायचा आहे. एक छोटं पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. जिरे आणि मोहरी यांची फोडणी करून घ्यायची आहे. आता फोडणी झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये 1 चमचा उडदाची डाळ घालायची आहे. आता या गरम तेलामध्येच ही उडदाची डाळ अगदी व्यवस्थित तळल्या जाते. आता ही फोडणी झाल्यानंतर ही फोडणी आपल्याला किंवा तडका या नाश्त्याच्या बॅटरमध्ये घालून घ्यायचा आहे. या तडक्यामुळे या नाश्त्याला खूप छान चव येते. तडका घातल्यानंतर हे बॅटर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर पुन्हा मी दुसरी फोडणी तयार करून घेतलेली आहे, फक्त जिरे आणि मोहरीची. ती फोडणी आपल्याला तयार केलेल्या चटणीवर घालून घ्यायची आहे आणि चटणी आपण ही बाजूला ठेवूयात. आता हे बॅटर घेऊयात आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि नाश्ता आपला मस्त फ्लफी व्हावा किंवा जाळीदार बनावा म्हणून यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. बेकिंग सोड्यावर थोडंसं 1 चमचाभर पाणी घालायचं आहे आणि अगदी व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता वेळ न घालवता हा नाश्ता आपल्याला लगेच तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. त्यावर एक स्टँड ठेवायचं आहे आणि एक प्लेट घेतलेली आहे. त्यावर 4 वाट्या ठेवायच्या आहेत आणि त्या वाट्यांना तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर तयार झालेलं हे बॅटर या वाट्यांमध्ये घालून घ्यायचं आहे. वाट्यांमध्ये घालताना हे बॅटर आपल्याला पाव वाटीच घालायचं आहे, म्हणजे हा नाश्ता मस्तपैकी फुगतो आणि मोठा बनतो. म्हणून आपल्याला बॅटर याच्यामध्ये खूप घालायचं नाही. सगळ्या वाट्यांमध्ये बॅटर टाकून झाल्यानंतर हा नाश्ता आपल्याला 10 ते 15 मिनटं गॅसवर वाफवून घ्यायचा आहे. 15 मिनटानंतर बघूयात नाश्ता व्यवस्थित शिजला आहे की नाही तो. आता सुरीने पाहूयात. जर सुरीला पीठ चिकटले तर नाश्ता पुन्हा थोडा वेळ वाफवून घ्या. सुरीला अजिबात पीठ चिकटले नाही. इथे नाश्ता वाफवून तयार झालेला आहे. आता हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि हा नाश्ता वाट्यातून काढताना पहा अगदी सहज निघतो. अशा पद्धतीने हा नाश्ता आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर इथे आपला हा नाश्ता म्हणजे मटार आणि रव्यापासून तयार केलेली इडली. तर ही इडली खूप सोपी आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागते. तर अशाच पद्धतीची इडली तुम्ही नक्की करून पहा. इथे आपली रवा मटार इडली तयार झाली आहे. पुन्हा भेटूयात अशाच वेगवेगळ्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.